नमस्कार, माझ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळी सकाळी मोगऱ्यांच्या फुलांकडे बघून अगदी प्रसन्न वाटतं आणि हे मोगऱ्यांची फुलं रोज सकाळी मी देवपूजेसाठी तोडत असते। जेव्हा हे फुलं देवघरामध्ये जातात तेव्हा दिवसभर फुलांचा जो सुगंध असतो तो घरामध्ये दरवळतो आणि त्याने खरंच खूप फ्रेश वाटतं। तर आजचा व्हिडिओ खास माझ्या त्या मैत्रिणींसाठी ज्या माझ्यासारख्याच गृहिणी आहेत आणि गृहिणी असणं त्यांनाही कधीतरी खूप आळसवाणं, कंटाळवाणं, गृहिणी म्हणजे रेंगाळलेली, कंटाळलेली, चिडकी असंच प्रत्येक मैत्रिणीला वाटत असतं। पण मैत्रिणींनो, असं अजिबात काही नाही आहे। जी गृहिणी सगळ्या घरदार सगळ्यांची काळजी घेणं, मुलांचं सगळं करणं, सगळं घर सांभाळणं हे कुठल्या मॅनेजमेंटपेक्षा कमी नाही आहे। सगळं घर मॅनेज करणं एवढं पण सोपं नाही आहे मैत्रिणींनो, जे सगळ्यांना अगदीच सोपं वाटत असतं। पण खरंच एक गृहिणी असून एवढा सगळा कारभार आपण सांभाळत असतो, तर तीच पॉझिटिव्हिटी ठेवून आपल्या घरातील जे रोजचे कामं असतात ते आपण करायला हवेत। तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये असंच माझ्यासारख्या ज्या मैत्रिणी आहेत तर त्याही कधी निराश होतात की काय सारखं रोज तेच कामं घरातील आणि कधीतरी खूप कंटाळवाणं वाटतं आणि गृहिणी म्हटलं की मग घरातील त्याच कामांमध्ये आणि गाऊनवरच आपण दिवसभर असतो। तर असं न करता आपण कधीतरी आपल्याला फ्रेश वाटावं म्हणून वेगळा आनंद जरूर घ्यायला पाहिजे। कधीतरी मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये फिरायला जाणं किंवा आपल्या घरीच मस्त असं होम थिएटर करून मुलांसोबत फॅमिलीसोबत एखादा छान असा मूव्ही एन्जॉय करणं आणि हे आपले कामं तर चालूच असतात, पण त्यामध्ये थोडासा वेळ काढून आपण हा देखील आनंद नक्कीच घ्यायला पाहिजे। तर मी आज तुम्हाला माझं दिवसभराचं रुटीन म्हणजेच मुलांसाठी मी आज खाऊ बनवलेला होता। तर शंकरपाळी आणि चिवडा मी बनवलेला होता, त्याच्यासोबतच मी तुमच्यासोबत गप्पाही मारणार आहे। तर सगळ्याच मैत्रिणींचं असं असतं की कधी कामांचं एवढं जास्त आपल्याला स्ट्रेस येत असतो की हे कधी होईल, ते कधी होईल काम, त्यासाठी आपल्याला मोटिवेशनची पण थोडीफार गरज असते। तर आपण कसं मोटिवेट राहायचं त्यासाठी मैत्रिणींनो, आपण आपले जे कामं आहेत तर त्याची आपण आदल्या दिवशी नक्की लिस्ट करायला पाहिजे आणि लिस्टमध्ये आपली जी अतिमहत्त्वाची कामं आहेत ती सगळ्यात अगोदर आणि जी कामं आज नाही केली उद्याही होऊ शकतात ती नंतर, तर जे अतिमहत्त्वाचं ते आपण पहिल्या लिस्टमध्ये टाकायचं आणि जे कमी महत्त्वाचं काम आहे ते आपण दुसऱ्या लिस्टमध्ये टाकायचं। कमी महत्त्वाचं पण तेही काम जर आपण जेव्हाच्या तेव्हा केलं तर तुम्ही बघू शकता की खरंच आपला स्ट्रेस खूप हलका होतो आणि त्यामुळे आपल्याला दुसऱ्या दिवशी काम करायला खूप एनर्जेटिक वाटत असतं। तर जसं की ह्या कामांमध्ये तुम्ही अगदी घरातील छोट्या कामांचीही लिस्ट बनवू शकता। जसं की आपल्याला आता एखादा पार्ट क्लिनिंग करायची आहे किंवा घरातील कुठलं एखादं स्वयंपाकामध्ये म्हणा किंवा कुठल्याही घरातील कामांची लिस्ट यामध्ये टाकू शकतो। पण लिस्ट आपल्याला अशी तयार करायची आहे की ज्यामध्ये आपल्याला त्याचं ओझं वाटणार नाही। म्हणजे कधी आपण जास्त उत्साही असतो आणि त्या उत्साहामध्ये आपण खूप मोठी लिस्ट तयार करतो आणि जर ते काम आपलं दुसऱ्या दिवशी झालं नाही तर मग खूप आपल्याला अगदीच म्हणजे आपण नाराज होऊन जातो। तर त्यामुळे आपली लिस्ट करताना आपण ती छोट्या लिस्टपासून सुरुवात करायची आणि हळूहळू ज्यावेळेस आपल्याला सवय लागेल त्यावेळेस ती लिस्ट तुमची एवढी मोठी होऊन जाईल आणि तुमचे कामं अगदी पटापट होतील। तर मैत्रिणींनो, हे तुम्ही नक्कीच करून बघा। तर जसं की उदाहरणार्थ मी इथे तुम्हाला सांगते, तर माझं काल असं ठरलेलं होतं की मी उद्या मुलांसाठी शंकरपाळी आणि चिवडा बनवेल। तर परत मग कधी कंटाळा पण येऊन जातो की जाऊ द्या आता आज नाही उद्या बनवूया। पण मग मी काय करते, मी अशी एक डायरीज बनवून ठेवलेली आहे की म्हणजे मी बऱ्याच कामांचं नियोजन तसं आता करायला शिकली आहे। हे पण मी माझ्या अशाच काही यूट्यूबवर ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्याकडून शिकलेली आहे आणि मी ते फॉलो करून बघितलं, मला त्याचा खूप छान रिझल्ट आला म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करावं। आपल्यासारख्या अगदी खूप मोठ्या गृहिणी ज्या आपल्या मैत्रिणी आहेत तर त्या यूट्यूबवरती सध्या आहेत आणि त्या अगदी छान काम त्यांचं चालू आहे आणि त्या घरचं सगळं सांभाळून पैसे देखील इथे कमवत आहेत आणि आपल्यासाठी अशा छान टिप्स देखील शेअर करत आहेत। तर त्याच अशा माझ्या मैत्रिणींकडून मी हे शिकलेली आहे आणि चला म्हटलं आज तुमच्यासोबत शेअर करूया। पहिले मी हे फॉलो करून बघितलं आणि मला ते करून खूप छान वाटलं आणि माझे कामही अगदी खूप छान पद्धतीने व्हायला लागले। त्यामुळे मग
मी ते आता रेग्युलरली फॉलो करते. तर मी एक डायरीज करून ठेवलेली आहे. तर जसं की मी पहिले सांगितलं, जे महत्त्वाची कामं आहेत ते मी अगोदर करते आणि त्यानंतर मग जे कमी महत्त्वाचे आहेत ते त्याला व्हॅल्यू देत असते. तर आज माझं सगळं सकाळचं काम वगैरे आवरून झालेलं होतं आणि सकाळचे काम पूर्ण आवरेपर्यंत मला तरी 12 वाजतातच. आणि मुलांचा टायमिंग असतो शाळेतून येण्याचा तो म्हणजे 2 ते 2:30च्या दरम्यान ते येतात. तर मग तोपर्यंत मी थोडीशी फ्री असते. तर म्हटलं चला आता मुलांना येईपर्यंत आपण जे काही लिस्टमध्ये मी ठरवून ठेवलेलं होतं की उद्या मुलांसाठी थोडीशी शंकरपाळी आणि चिवडा घरामध्ये बनवून ठेवेल. तर असं काही मुलांना डब्यामध्ये असलं की मग मुलं आपल्याला जास्त त्रास देत नाहीत किंवा मग बाहेरचं खायलाही त्यांना थोडंसं आपण अवॉइड करू शकतो. जसं की थोडंफार त्यांना नाश्त्यामध्ये असं थोडंफार खाऊ दिला की मुलांचं ते शांत होऊन जातात थोडे. तर मग मी त्यासाठी कालच मी ठरवून ठेवलं होतं की म्हणजे मी लिस्टमध्ये असं लिहून ठेवते की माझे जे कामं आहेत ते झाल्यानंतर मी 2 वाजेपर्यंत हे कामही माझं उरकून घेईल. तर मी लिस्टमध्ये शंकरपाळी आणि चिवडा कालच टाकून ठेवलेला होता. तर त्या पद्धतीनेच माझी सकाळपासून प्लॅनिंग चालू होती. जसं की मग अभय ज्यावेळेस शाळेमध्ये गेला त्याचा टिफिन वगैरे बनवून दिला. त्यानंतर मग घरातील सगळी कामं पटापट आवरून घेतली. कारण माझ्या लिस्टमध्ये कालचं काम होतं ते म्हणजे आज चिवडा आणि शंकरपाळी बनवून ठेवायची. तर मग सगळे घरातील कामं आवरल्यानंतर मी लगेचच या कामासाठी लागले आणि अभय शाळेतून येईपर्यंत माझं हे काम होऊन अगदी मी किचन वगैरे सगळं स्वच्छ करून माझं सगळं रेडी झालेलं होतं. तर अशा पद्धतीने मी आता कामं मॅनेज करायला शिकली आहे आणि खरंच मला याचा खूप जास्त फायदा होतो. आणि माझ्या आजच्या लिस्टमध्ये हे पण काम आहे की संध्याकाळी 5च्या दरम्यान माझे जे काही ब्लाऊज वगैरे मला स्टिचिंगसाठी टाकायचे आहेत तर ते मी टाकून येईल. तर पहिले मी खरंच खूप आळशी होते, खूप कंटाळा मला यायचा. कुठलंही काम करायचं म्हटलं की जे काम मला आज करायचं आहे अगदी ते 15 दिवसानंतर किंवा 1 महिन्यानंतर पण माझ्याकडून होतच नव्हतं. कारण खूप जास्त जाऊ द्या आज नाही उद्या करू, एवढं काही अर्जंट नाही. जसं की आता मला ब्लाऊज स्टिचिंगसाठी टाकायचे आहेत आणि त्यासाठी घराच्या बाहेर पडावं लागतं. तर मग त्या कामाचाही मला पहिले खूप कंटाळा यायचा. घराच्या बाहेर पडायचं म्हटलं की खूप आळसवाणं वाटायचं आणि दिवसभर रेंगाळलेला आणि नुसतं आळसल्यासारखं सगळे काम आवरले की दिवसभर झोपून राहायचं. हेच माझं रुटीन होतं. जे माझं खरं आहे मैत्रिणींनो तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. पण मी जेव्हापासून टाईम मॅनेज करायला शिकली आहे, कामं कशी करायची लिस्टनुसार त्याला शिकली आहे, तेव्हापासून मला अजिबात कंटाळा येत नाही आणि मी माझ्या हेल्थकडे पण त्याच प्रकारे लक्ष देते आहे. त्यामुळे माझा थकवाही दूर होतो आहे. जसं की मी सकाळी आता थोडाफार प्राणायाम पण सुरू केलेला आहे. मी जास्त नाही पण कमीत कमी 10 ते 15 मिनटं आता मी माझ्या व्यायामासाठी देते. आणि पहिले माझं तसं रुटीन नव्हतं. पहिले मी उठलं की सगळ्यात अगोदर चहा घेणे आणि त्यापासूनच माझी सुरुवात व्हायची. आणि मी आता तसं करत नाही. सकाळी व्यायामाला महत्त्व देते आणि ज्यावेळेस मुलांसाठी मी नाश्ता बनवते तर मी पहिले सगळं माझं काम आवरल्यानंतर मी नाश्ता करायचे. पण आता मी तसं करत नाही. मुलांना नाश्ता वगैरे दिला की त्यांच्यासोबत मीही नाश्ता करून घेते. कारण आपण सगळ्याच गृहिणी सगळ्या घराला व्हॅल्यू देतो पण स्वतःला अजिबात देत नाही आणि सगळं काही आपलं आवरल्यानंतरच आपलं नाश्ता पाणी वगैरे असतं. पण आता तसं मी करत नाही आणि हीच सुरुवात केल्यापासून मला खूप छान असा रिझल्ट आलेला आहे. तुम्ही नक्की फॉलो करा मैत्रिणींनो. आणि इथे आता माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि म्हटलं मग चला मस्त अशी कडक कॉफी बनवूया. आणि मस्त कॉफी बनवलेली आहे आणि माझं कामही झालेलं आहे. अगदी मुलं शाळेतून येईपर्यंत माझं सगळं इथे रेडी झालेलं आहे. तर याच पद्धतीने मी आता कामं करत आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि याचा पार्ट 2 मी नक्कीच घेऊन येणार आहे. पण तुमच्या मला छान कमेंट्सची गरज आहे. तुम्ही जर मला कमेंट्स करून सांगितलं की तुम्हाला याचा पार्ट 2 मी घेऊन यावा तर मी नक्कीच घेऊन येईल. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना नमस्कार.